चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आपल्या सर्वांना कळालं असेल आपली जी काही एक्झाम आहे ती एक्झाम आता रेग्युलर एक्झामिनेशन एंड झालेली आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक्झाम जे आहे ते व्यवस्थित गेली असेल. या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थी मित्रांच्या मला कमेंट्स, कॉल्स आणि मेसेजेस आहेत, त्यामुळे हा एक कॉमन एकत्र व्हिडिओ घेऊन येण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. सो यामध्ये आपण बघणार आहोत की सप्लिमेंटरी एक्झामिनेशन कधी होणार आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे रेग्युलर एक्झामिनेशन होऊन आज तुमचा दुसरा दिवस आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स, कमेंट्स आणि मेसेजेस आहेत, त्यामुळे मी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. सो मित्रांनो, यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन डी बाटू रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला व्हिडिओ मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आय होप मित्रांनो, जी काही तुमची रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन आहे ती व्यवस्थित गेली असेल आणि सर्व विद्यार्थ्यांनी पेपरसुद्धा व्यवस्थित दिलेले असतील. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थी जे आहेत त्यांचे बॅकलॉग आहेत. कोणते तर 1, 3, 5 आणि 7 या सेमिस्टरचे बॅकलॉग त्या विद्यार्थ्यांचे राहिलेले आहेत. सोबतच मला भरपूर विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असा आहे की रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम देखील संपलेली आहे, त्यानंतर रेग्युलरच्या रिझल्ट संबंधित भरपूर विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे, त्यावर आपण लास्टला बोलूयात. सर्वात महत्त्वाची गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांची ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन बाकी आहे, ऑड सेमिस्टर म्हणजे जे काही मी मगाशी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं त्याला ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणतात. सो या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशन जी आहे ती कधीपर्यंत होऊ शकते या संबंधित युनिव्हर्सिटीकडून आपल्याला अजूनपर्यंत काही अपडेट आलेले नाही. आणि रेग्युलर एक्झामिनेशन संपून जवळजवळ तुम्हाला 2 दिवस झालेले आहेत. आजची जी तुमची डेट आहे ती आहे तुमची 13 तारखेला, म्हणजे 13 तारखेला मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. सो आजची जी काही डेट आहे ती तुमची आहे 13 जुलै आणि या ठिकाणी तुमचे जे काही पेपर संपलेले आहेत ते संपलेले आहेत तुमचे 11 जुलैला. 11 तारखेला तुमचे पेपर या ठिकाणी संपलेले आहेत. सो आय होप त्यांनी जे आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला टाईमटेबल दिलेला पाहिजे होता आत्तापर्यंत. 15 तारखेपर्यंत आपण या ठिकाणी जे आहे ते एक्सपेक्टेशन करू शकतो, म्हणजे करतसुद्धा होतो मागे, की ऑड सेमिस्टरची जी राहिलेली एक्झामिनेशन आहे, जर तुमची एक्झाम 11 तारखेला एंड होणार होती आणि रेग्युलर एक्झामिनेशन एंड झाल्या जर 2 दिवसामध्ये त्यांनी त्या ठिकाणी टाईमटेबल आपल्याला डिस्प्ले केलं असतं तर त्या ठिकाणी आपण कन्सिडर केलं असतं की 15 तारखेपासून जास्तीत जास्त चान्सेस तुमचे होण्याची शक्यता होती. सो आता या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट, ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन कधी कंडक्ट होईल. आता रेग्युलर सेमिस्टर एक्झाम बी संपली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2 दिवस एक्स्ट्रा देखील झालेले आहेत, बट अजूनपर्यंत ऑड सेमिस्टरच्या टाईमटेबलच्या युनिव्हर्सिटीकडून काहीही आपल्याला संबंध त्या ठिकाणी बघायला भेटत नाही आहे. सो आता या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा टाईमटेबल कधी येणार यावर आपण नंतर बोलूयात. सर्वात प्रथम या ठिकाणी ऑड सेमिस्टर सप्लिमेंटरी एक्झामिनेशनच्या बाबतीत युनिव्हर्सिटीकडून आपल्याला अजूनपर्यंत काहीही अपडेट नाही. सो त्यासंबंधित जसंही टाईमटेबल येईल तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येईल. बट या ठिकाणी मित्रांनो, तुमची जी काही ऑड सेमिस्टर एक्झाम आहे, भरपूर विद्यार्थी मला कमेंट करत आहेत की तुमच्या म्हणण्यानुसार ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन कधी होऊ शकते. तर माझ्या प्रेडिक्शननुसार मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी तुमची जी काही ऑड सेमिस्टर एक्झाम आहे ती 17 तारखेपासून होण्याची शक्यता आहे. 17 तारखेपासून तुमची एक्झाम जी आहे 17 जुलैपासून या ठिकाणी होऊ शकते. बट हे प्रेडिक्शन आहे. जर तुमचं टाईमटेबल लवकर आलं तर लवकर एक्झाम होईल, बट या ठिकाणी तुम्ही जी काही एक्झामिनेशन आहे ती 15 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत या तारखेमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती स्टार्ट होण्याची शक्यता आहे. आणि त्याबद्दलचे डिटेल सर्क्युलर जसे येईल तसं आपल्याला क्लिअर होईलच की आपली एक्झाम कधी आहे. सो हा व्हिडिओ फक्त आपल्या विद्यार्थ्यांचे मला भरपूर कमेंट्स होते की तुमच्या म्हणण्यानुसार एक्झाम कधी होईल याबद्दलचे प्रेडिक्शन घेऊन या. तर या ठिकाणी सर्वांना समजावणं कॉमन व्हिडिओमध्ये जे आहे ते पॉसिबल असतं, त्यामुळे मी या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. सो मित्रांनो, जल्दी तुम्ही काहीही घाई करायची नाही आहे. तुमची जी काही एक्झाम आहे ती 15 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत या ज्या आहे याच्यामध्ये तुमची स्टार्टिंग डेट जी आहे ती एक्झामची होऊ शकते आणि तुमचे एक्झाम जे आहेत ते जुलैच्या एंडपर्यंत एक्झामिनेशन तुमचे सप्लिमेंटरी कंडक्ट होईल. सोबतच या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट आहेत लगेच एक्झाम झाल्या की रेग्युलर सेमिस्टरचा रिझल्ट. तर बघा, रेग्युलर सेमिस्टरच्या रिझल्टला कमसे कम 40 दिवस लागतील. म्हणजे या ठिकाणी तुम्ही ऑगस्टच्या लास्ट वीक पकडू शकता. ऑगस्टच्या लास्ट वीकपर्यंत तुमचा हा रिझल्ट जो आहे रेग्युलर सेमिस्टरचा तो त्या ठिकाणी डिस्प्ले होऊ शकतो.
सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते आपलं या ठिकाणी प्रिडिक्शन होतं. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल. तुमचा जो टाईम टेबल आहे तो टाईम टेबल जसाही डिस्प्ले होईल तसा आपल्या चॅनलवर मी जास्तीत जास्त वेगाने तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. आणि सोबतच तुमच्या रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन कंप्लीट झाल्यानंतरही जर तुमचा काही बॅक असेल तर त्याचीसुद्धा तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा. 15 तारखेपासून तर 17 तारखेमध्ये या एक्झाम जे आहेत त्या स्टार्ट होऊ शकतात. त्याचं टाईम टेबल जर लवकर आलं तर आपल्याला लवकर कळेलच, आणि जर नाही आलं तर या ठिकाणी मॅक्स टू मॅक्स 20 तारखेपर्यंत तुमची एक्झाम कधीही जाऊ शकते. बट याच महिन्यामध्ये तुमची एक्झाम होईल ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी पॉसिबिलिटी देऊ शकतो. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन डी-वाटो रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल डी-वाटो अपडेट्स याला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.